बातमी कल्याणातून कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात आंदोलन करण्यात येत आहे। शिवसेना आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय। दुर्गाडी किल्ल्यावरच्या दर्ग्यावर ईद निमित्त नमाज पठण तर नमाज वेळी दुर्गाडी देवीचं दर्शन बंद ठेवल्यानं नेते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। कल्याण दुर्गाडी किल्ल्यावर जो ईदगाह दर्गा आहे तिथे मुस्लिम समाजाकडून नमाज किल्ल्यासमोरील रस्त्यावरच पठण केलं जातंय। त्याचबरोबर त्यावेळेस दुर्गाडी मातेच्या मंदिरात दर्शन बंद केलं जातं। असे अनेक वर्ष सुरू आहे। त्यामुळे आता दुर्गाडी परिसरात सध्या तणावाचं वातावरण आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किशोर पगारे। किशोर, कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात सध्या तणावाचं वातावरण आहे। आंदोलन करण्यात येत आहे शिवसेना आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून। या संदर्भातला अधिकचा तपशील। प्रज्ञा, ज्या पद्धतीने बकरी ईद निमित्त किंवा रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधव जे असतात ते हा जो दुर्गाडी किल्ल्यावर ईदगाह दर्गा आहे, जे मशीद आहे, त्याच्या इथे नमाज पठण करत असतात किंवा जास्त संख्या आल्यानंतर ते किल्ल्यासमोरील रस्त्यासमोरच पठण करत असतात नमाज। परंतु हे करत असताना हे गेले अनेक वर्ष दुर्गा मातेचं मंदिर जे आहे ते मंदिर त्यावेळेस बंद ठेवण्यात येतं किंवा घंटेला कपडा बांधला जातो। त्यानंतर नगार जो आहे तो तिथे पोलीस प्रशासन पोलीस तैनात ठेवतात आणि त्यामुळे शिवसैनिक हे आक्रमक होत असतात आणि एक मोठा जथ्था शिवसैनिकांचा, मग जो दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार हे तिथे आलेले आहेत, जिल्हा प्रमुख आलेले आहेत आणि त्यांनी एक मोठं आंदोलन केलेलं आहे की आम्हाला दर्शन घेऊन द्या। एका समाजाला वेगळा न्याय, दुसऱ्या समाजाला वेगळा न्याय, असं का, असा प्रश्न उपस्थित होतोय। तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बंडावरप साळवे यांनी सांगितलंय की उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि पालकमंत्री पद असलेले एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत हा प्रश्न का सोडवला नाही, असंही त्यांनी त्यांच्यावर आरोप लगावला आहे। त्या सरकारचा त्यांनी निषेध केलेला आहे। तर जे विश्वनाथ भोईर आहेत त्यांनी सुद्धा आज तिथे जाऊन हे आंदोलन केलेलं आहे, पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की हा प्रश्न आम्ही नेहमी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्यावर प्रशासन का लक्ष देत नाही किंवा का हे पोलीस प्रशासन त्यांना साथ देत आहे, अशा प्रकारचं एक वेगळं वातावरण इथे निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे पोलीस फौजफाटा जो आहे तो इथे मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। किशोर, पाहायला गेलं तर 1972 पासून हे आंदोलन खरं तर सुरू आहे आणि वारंवार हा प्रश्न उद्भवतो। दरवर्षीचं हे प्रकरण आहे। आणि दुसरं म्हणजे आपण पाहायला गेलं तर आतापर्यंत किती कार्यकर्ते सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत? तसं पाहायला गेलं तर आता एक मोठ्या प्रमाणात दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या प्रमाणात तिथे आलेले आहेत। पोलीस प्रशासनाने त्यांना अडवलेलं आहे दर्शन घेण्यापासून। पोलिसांनी तिथे बांबूचे बॅरक किंवा लोखंडी बॅरक टाकलेले आहेत। त्यानंतर हे आपण हे म्हणणं बरोबर आहे की बाळासाहेब ठाकरे यांनी 1972 ला हे जे आंदोलन केलं होतं आणि त्या दुर्गाडी किल्ल्यावर हे मातेचं दर्शन मंदिर खुलं करून दिलं होतं। मात्र ही लढाई जी आहे ती आजपर्यंत चालू आहे। अगदी कोर्ट कचेरी सुद्धा ही लढाई गेलेली आहे, परंतु हा जो वाद जो आहे तो याचा निर्णय लागत नाही। त्यामुळे हिंदू बांधव कुठेतरी दुखले जातात आणि त्यांचा हा एक मोठा जथ्था हा दुर्गाडी किल्ल्याच्या परिसरात येत असतो। दरम्यान हा प्रश्न कधीपर्यंत निकाली लागेल, यावर कधी निर्णय होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद किशोर, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।